नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक आनंदाची बातमी आहे. एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. कशा संदर्भात आहे? तर आश्रमशाळा भरती प्रक्रियेसंदर्भात. एक प्रणाली तयार केलेली आहे किंवा समावेश केला गेलेला आहे. त्याचं नाव आहे सेवार्थ प्रणाली. काय आहे ती प्रणाली? कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. अशा शिक्षक भरती प्रक्रियेशी किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि जाता जाता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. तत्पूर्वी तुम्ही जर टीईटीची तयारी करताय, आपल्याला माहिती आहे 21 जून पासून टीईटीची परीक्षा सुरू होते आणि फॉर्मची लास्ट डेट 24 पर्यंत आपल्याला आहे असंही माहिती आहे. परंतु याच्या परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 बॅच आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी जी त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि प्रमोशनसाठी आवश्यक असण्यासाठी आवश्यक बॅच आहे गुरुवर्य 1.0 बॅच. यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास आउट ऑफ मार्क पाडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. मग काय करायचंय? दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आणि संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्या. आणखीन एक आनंदाची बातमी की जर तुम्ही बॅच परचेस कराल तर शिंदे सरांचं अत्यंत दर्जेदार टीईटी साठीचं पुस्तक टीईटी महाग्रंथ हे बुक फ्री मध्ये मिळणार आहे. या संपूर्ण डिटेल जाणून घेण्यासाठी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करा. बॅच विषयी सर्व डिटेल जाणून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक दिलेली आहे. द विनर स्टडी ऍप हे ऍप इन्स्टॉल करा आणि तात्काळ बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा, यात मात्र शंका नाही. चला जाऊया आलेल्या महत्वपूर्ण आणि अत्यंत अपडेटेड अशा माहितीकडे. एक एक गोष्ट आपण त्याच्यातल्या बारकाईने अभ्यासूयात. काय दिलेलं आहे हे सूचनापत्र बघा. स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाबज आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचे, नियुक्तीचे आणि वेतनाकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करण्याबाबत मार्गदर्शन सूचना. बघा, 22 एप्रिल म्हणजे आजच्या तारखेला प्रसिद्ध झालेलं हे प्रसिद्धी पत्रक अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण एक एक गोष्ट त्यातली बारकाईने अभ्यासूयात. इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी हे प्रसिद्ध केलं गेलेले, त्यासाठीचे संदर्भ दिले गेलेले आहेत. थोडक्यात आपण जाणून घेऊयात काय काय माहिती आहे त्याच्यामध्ये. प्रस्तावनेमध्ये काय दिले? राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचे धोरण सन 1953 पासून राबवण्यात येते आणि त्यावेळी सुधारणा करून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुरू करण्याचं धोरण राबवण्यात आलं. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींकरता स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध संदर्भ दिनांक कधीचा? 19 ऑक्टोबर 2020च्या शासन परिपत्रकाद्वारे एकत्रीकरण करण्यात आला आहे. विजाबज आश्रमशाळांच्या मंजूर असलेल्या आकृतीबंधात आश्रमशाळांना शाळा विभाग व वसतिगृह विभागात खालील प्रमाणे शिक्षकेतर पदे अनुज्ञेय आहेत. आता कोणकोणती पदं आहेत? एक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचारक, शिपाई, वसतिगृह अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि कामाठी. आता यामध्ये संपूर्ण प्रक्रिया दिली गेलेली आहे. आता यामध्ये बाकीच्या प्रस्तावनेमध्ये गोष्टींचाही समावेश केला गेलेला आहे. आता आपण डायरेक्ट शासन परिपत्रक काय दिले गेलेले आहे ते बघूयात आपण. उपरोक्त प्रस्तावनेतील बाबी व शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश विचारात घेता शासन मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवलेल्या जाणाऱ्या विजाबज आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या आश्रमशाळा विभाग व वसतिगृह विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, वेतन करता, विजेनिटी, सेवार्थ प्रणाली, अंतर्भाव व अनुषंगिक बाबीत खालील प्रमाणे. मग त्यामध्ये कोणकोणती कारवाई करायची ती
संपूर्ण त्याची कारवाई प्रणाली दिलेली आहे. पदभरतीच्या जाहिरातीस मान्यता घेण्याबाबत शैक्षणिक संस्थेने व्यवस्थापकाने कोणकोणती कारवाई करायची आहे? एक, स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजावजा आश्रमशाळेतील शिक्षकेतर कोणतेही पद सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती इत्यादी कारणामुळे रिक्त झाले असल्यास प्रचलित आरक्षण धोरणानुसार सदर पद कोणत्या प्रवर्गातून भरणे अपेक्षित आहे याची खात्री करण्यासाठी रोस्टर म्हणजे बिंदू नामावली संबंधित सक्षम प्राधिकरण पडताळणी करून घ्यावी. पुढे यामध्ये सदर पदभरती भरण्यासाठी विवाक्षित पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ते बघायचंय. पुढे रिक्त पदांच्या संस्थेत कोणतीही नियुक्ती केली नसल्याने तसेच सदर रिक्त पदांची न्यायालयीन वाद नसल्याचं प्रमाणपत्र भरती जाहिरातीच्या मान्यतेस्तव सादर करताना संस्था संचलित कोणत्याही आश्रमशाळेमध्ये सदर संवर्गात पद अतिरिक्त नसल्याचं म्हणजे अनुकंप तत्वावरती पदभरतीचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजे हे आवश्यक असणारे प्रमाणपत्र किंवा कागदपत्र म्हणूयात. पुढे सहाय्यक संचालक, प्रादेशिक उपसंचालक आणि संचालक यांची कारवाई म्हणजे पुढे वरच्या संचालक मंडळाकडे किंवा संचालक लेवलला, उपसंचालक लेवलला कारवाई या संदर्भाच्या सूचना त्यांना दिल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण सूचना आहेत 1 बाय 1 तुम्ही म्हणजे ते रोस्टर तपासणे असेल, आकृतीबंध व्यवस्थित आहे का ते तपासणं, कागदपत्रांची पूर्तता योग्य प्रकारे केली आहे का ते सगळ्या नियमावलीप्रमाणे दिल्या गेलेल्या गोष्टी आहेत. एकूण अशा 13 त्यांच्यासाठी कारवाईचे नमुना त्यांना दिला गेलेला आहे. आता हे झालं संचालक स्तरावरती. आता शासन स्तरावरच्या कारवाईच्या माहिती पूर्णता दिली. ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने चालते हे आपल्याला लक्षात येईल या थ्रू. पदभरतीच्या जाहिरातीस मान्यता दिल्यानंतर शैक्षणिक संस्थेने व्यवस्थापकाने करायची म्हणजे एकदा त्यांना मान्यता मिळाली भरती प्रक्रियेस त्यावेळेस त्यांनी कोणती कारवाई करायची आहे ती संपूर्ण प्रक्रिया इथं नमूद केलेली आहे. आता यामध्ये संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला आता एक समिती स्थापन करायची आहे संस्थेने. बघा हा मुद्दा इथे आहे. संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर नेमणुकीस मान्यता देण्याची कारवाई यासाठी एक समिती स्थापन करायची. संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालक पुणे हे अध्यक्ष, सहसंचालक आता या संपूर्ण अध्यक्ष असतील, सदस्य सचिव, सदस्य या संपूर्ण नेमणुका करायचे. वैयक्तिक मान्यता व्हीजेएनटी सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करताना करायची कारवाई पूर्णतः या पीडीएफ थ्रू काय दिलेला आहे की कारवाई कशा सेवार्थ कार्यप्रणाली कशा पद्धतीने लागू करायची किंवा त्याची अंमलबजावणी करायची ही संपूर्ण प्रक्रिया मग ती संस्था लेवलची असू द्यात, संचालक लेवलची असू द्यात, शासन लेवलची असू द्यात, ह्या संपूर्ण त्याचा आकृतीबंध दिला गेलेला आहे. ही माहिती का महत्वपूर्ण आहे तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ज्यावेळेस इथं भरती प्रक्रिया त्यावेळेस या संपूर्ण मान्यता प्राप्त किंवा दिल्या गेलेल्या अधिसूचनांच्या द्वारे ही पूर्ण प्रक्रिया चालणार आहे. मग ही तुमच्यासाठी आवश्यक असणारी माहिती आहे. माहिती तुम्हाला संपूर्ण पीडीएफ थ्रू दिली गेलेली आहे. तुम्ही ह्या संपूर्ण गोष्टी जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने चालेल याचा अंदाज येऊन जाईल. माहिती जरूर शेअर करा. या प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या शिक्षकांपर्यंत किंवा विद्यार्थी मित्रांपर्यंत आवडले असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्स. गुड बाय अँड टेक केअर.